अकोल्यामध्ये प्रेस कॉन्फरन्स या ठिकाणी घेण्यात आलेली आणि वास्तविकतेमध्ये 131 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट जे आता 16-17ला नारीवंदनच्या नावाने या लोकांनी टाकलं, हे किती दोगलं होतं हे आम्ही या ठिकाणी सांगतोय. खरं वास्तविकतेमध्ये तुम्ही जर ते अमेंडमेंट बिल पाहिलं तर त्याच्यामध्ये नारीवंदनाचा उल्लेख देखील नाहीये. मग उल्लेख नसताना भाजपवाले खोटं नॅरेटिव्ह का सेट करतायत? 2023 मध्ये जे आरक्षण देण्यात आलेलं होतं ते सर्वसंमतीने पारित झालेलं होतं. सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये ते पारित केलं आणि मग हे आता नाटक भाजपवाले का करतायत हा आम्हाला प्रश्न आहे. भाजपवाले दोगली भूमिका घेत आहेत. त्यांना खरंच आरक्षण करायचं असेल तर आत्ताही ते लागू करू शकतात. 2023चा जो कायदा झालेला आहे त्या कायद्याच्या अनुषंगानं महिलांना 33% आरक्षण लोकसभा आणि विधानसभामध्ये मिळू शकतं, पण भाजपला हे कबूल नाही आहे. म्हणून महिलांच्या आड हे लोक पुनर्रचनेचं नियोजन या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतायत आणि आमचा महिला आरक्षणाला सपोर्ट नक्की आहे. आतापर्यंत तुम्ही बघताय की ज्या पहिल्या महिला झाल्या त्या काँग्रेसनीच दिलेल्या आहेत. मग राष्ट्रपती असो, पंतप्रधान असो, काँग्रेसच्या अध्यक्षा असो किंवा मग स्टेटमध्ये विरोधी पक्षनेता असो किंवा महिला आयोगाची रचना असो, हे सगळं काँग्रेसने केलेलं आहे. या ठिकाणी काँग्रेस महिला आरक्षणाच्या सोबत आहे, पण पुनर्रचना ही कॉन्स्टिट्युशनली व्यवस्थित झाली पाहिजे. पुनर्रचनेचा आयोग नेमण्यात आलं पाहिजे, ते देशात गेलं पाहिजे आणि पहिले जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. मग त्या ठिकाणी डिलिमिटेशन आणलं पाहिजे आणि नंतर मग आरक्षण त्या ठिकाणी घोषणा झाली.